हॅलो एव्हरीवन, ज्योती हिअर. वेलकम टू आठवण अगेन. नवीन वाटलं ना थोडंसं? अहो, आजच्या आपल्या पाहुण्या पण नवीन आहेत. अगदी कमी वयामध्ये त्यांनी जे त्यांच्या आयुष्यातलं करिअर घडवलं, लग्नही केलं, 2 मुलंही आहेत त्यांना, आणि एवढं सगळं करून सुद्धा अवघ्या 26व्या वर्षी त्यांनी त्यांचं एक छान नाव कमावलेलं आहे. अशा या पाहुण्यांना भेटताना मला वेळोवेळी जनरेशन गॅप बद्दलची जाणीव झाली आणि मलाही समजलं की आम्हीही कुठेतरी चुकतो बरं का. बरं, या गॅप बरोबर आजचा माझा पेहराव जाणवतच असेल की मी काहीतरी वेगळं केलंय, पण त्या पाहुण्यात अशा नाही आहेत, अगदी साध्या आहेत. मीडिया समोर येताना त्यांनी साधा मेकअपही केला नव्हता आणि यातनच त्यांची सादगी कळते, त्यांचे संस्कार कळतात. बेसिक त्यांचा चांगला घडलेला आहे. वयामध्ये सुद्धा त्यांनी खूप काही करून दाखवलं. वयाच्या 8व्या वर्षी आरजे म्हणून त्यांनी त्यांचं करिअर स्टार्ट केलं आणि मीडियामध्ये त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. आज मीडियामध्ये अनेक सेलिब्रिटीजला ते भेटलेले आहेत. ग्लॅमरस वर्ल्ड, आणि ह्या ग्लॅमरस वर्ल्ड मध्ये त्यांचं जसं पदार्पण झालं तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे, आपल्याला करण्यासारखं खूप काही आहे. आज त्या एक डायटिशियन आहेत, त्याचबरोबर पर्सनल ट्रेनिंग देतात फिटनेस बद्दल. आज लाईफमध्ये उशिरा लग्न झाल्यामुळे येणारे प्रॉब्लेम काय असतात, मुलींना कन्सीव्ह होत नाही, आणि म्हणूनच हे जे काही आपले हार्मोनल चेंजेस आहेत याविषयी सुद्धा त्यांच्याकडनं व्यवस्थित आपण माहिती जाणून घेऊ. लिव्हिंग रिलेशनशिप आजच्या पिढीची खूप गरज आहे काळाची. त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात. त्याचबरोबर प्रत्येकाची लव्ह लाईन ही वेगळी असते. लव्ह लाईन शो करण्याची पद्धत ही सुद्धा त्यांच्याकडनंच मला समजली. त्याचबरोबर त्या एक युट्यूब हँडलर आहेत, त्या एक फूड ब्लॉगर आहेत, तर बमरूजचं TM त्यांनी घेतलेलं आहे. आपल्या इंडियामध्ये फर्स्ट फॅशन शो म्हणजेच जेव्हा मुली प्रेग्नंट होतात तर त्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांनी पहिल्यांदा वॉक केलं. त्यांच्या सेकंड बेबीच्या वेळेला त्यांना जाणवलं की माझा वेळ व्यर्थ चाललेला आहे, आणि म्हणूनच सहजपणे केलेला त्यांचं फॅशन वॉक आपल्या पूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध झालं आणि इंडियामध्ये त्या फर्स्ट फाउंडर ठरल्या बमरूजच्या. अशा ह्या आगळ्या वेगळ्या पाहुण्यांना भेटताना तुम्हाला देखील आनंद होईल. तर चला भेटूयात आरजे निसर्ग शिंदे यांना. हाय एव्हरीवन, सो दिस इज आरजे निसर्ग विथ यू. आणि मला सवय आहे अशी बोलायची की मी इंट्रोडक्शनच आरजे निसर्ग म्हणून करते. सो माझं नाव निसर्ग राजे शिंदे आणि आय बिलॉंग फ्रॉम पुणे. सो हिअर मला बोलवण्यासाठी किंवा मला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बोलवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि माझी सुरुवात म्हणजे मी ॲज अ आरजे, मी आहे 26 इयर्स ओल्ड, आणि माझी सुरुवात जी झाली ती 8वी पासून मी आरजेइंग करायला लागले. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम माझा मीडियामध्ये खूप कल आला, आणि आता सध्या मी मीडियामध्ये एक आरजे म्हणून, एक इन्फ्लुएन्सर म्हणून, एक फूड ब्लॉगर म्हणून, स्वतःचा युट्यूब चॅनल आहे अशी पण ओळख आहे, स्वतःची एक कंपनी आहे बंपरूज TM म्हणून, आणि प्लस बाय प्रोफेशन किंवा बाय पॅशन म्हणाल तर मी फिटनेस एन्थुझियास्ट पण आहे, जिकडे मी माझं स्पोर्ट्स ट्रेनिंग, पर्सनल ट्रेनिंग हे करते. मी लोकांना शिकवते, डाएट बद्दल मी कन्सल्ट करते, आणि ॲज अ न्यूट्रिशनिस्ट पण मी काम करते. त्याचबरोबर माझं एज्युकेशन जर बघाल तर मी आय हॅव डन माय MBA इन HR. आय नो खूप युनिक आणि खूप वेगवेगळ्या फील्ड्स आहेत, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला जशी अशी आवड निर्माण झाली तशी मी करत गेले. आणि माझ्या आई वडिलांचं कधीच मला असं हे नव्हतं की तू हेच केलं पाहिजे, इंजिनिअरिंगच केलं पाहिजे, डॉक्टरच केलं पाहिजे, असं कधीच नव्हतं. मी 1 वर्ष डॉक्टर पण केलं, मी गायनॅकला ऍडमिशन घेतलं होतं, बट देन आय वॉज लाईक नाही, मला खूप वेळेसाठी हे करायचं नाहीये. मला अजूनही खूप इंटरेस्ट आहे गायनॅकोलॉजिस्ट मध्ये, पण यट मी त्या इंटरेस्टला कुठेतरी एक हे मिळावा म्हणून मी न्यूट्रिशनिस्ट केलं. आणि आता मी जवळजवळ 500हून अधिक महिलांना गाईड केलेला आहे आतापर्यंत त्यांच्या डाएटमध्ये PCOD किंवा PCOS मध्ये जे चेंजेस होतात, किंवा आपल्या बॉडीमध्ये थ्रू आउट द प्रेग्नन्सीमध्ये काही चेंजेस होतात, तर ते कसे आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येतील, चांगल्या पद्धतीने त्यांना एक न्यूट्रिशन देऊन हेल्दी लाईफ कसं जगता येईल ह्याबद्दल मी गाईड करते. सो ते माझं जे पॅशन होतं गायनॅकोलॉजिस्टचं, सो त्याला मी डायव्हर्ट केलं एका न्यूट्रिशनिस्टच्या हेतूने. सो जसं मी म्हटले की मी बंपरूज TM ची फाउंडर आहे. सो बंपरूज इज नथिंग बट माय कंपनी, जिकडे मी त्याचा TM घेतला, ट्रेडमार्क घेतला. कारण इनिशियली जेव्हा मी प्रेग्नेंट होते माझ्या सेकंड बेबीच्या वेळेस, तेव्हा घरी बसून काय करायचं, कारण फर्स्ट प्रेग्नन्सी ऑलरेडी झाली होती आणि इट वॉज लाईक हा ठीक आहे, पण मग सेकंड प्रेग्नन्सीमध्ये असं काहीतरी युनिक करायचं, आणि बिंग एन आरजे मला ते घरी बसवणं कधी झालं नाही. म्हणून मी चक्क 8व्या महिन्यात फॅशन वॉक केला, फॅशन शो केला, आणि तो फॅशन शो एवढा गाजला की
पूर्ण जगभरात तो फेमस झाला. खूप सारे मीडिया कव्हरेजेस मिळाले, खूप साऱ्या न्यूज चॅनल्सनी तो कव्हर केला आणि त्या फॅशन शोचं नाव होतं बेबी बंप फॅशन शो. तो करता करता मी ऑलमोस्ट 3 ते 4 फॅशन शो पुण्यात केले आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये केले आणि मी दुबईमध्ये ओव्हरसीज मध्ये प्लॅन करत होते तेवढ्यात लॉकडाऊन पडला. पण ती जी कम्युनिटी माझी डेव्हलप झाली, ती माझी 1000हून अधिक महिलांची कम्युनिटी डेव्हलप झाली, जिकडे आई आणि बाळ अशी ती कम्युनिटी आहे, ज्याला मी बंपरूज म्हणून नाव दिलं. मग माझ्या लॉयरनी मला सजेस्ट केलं की या बंपरूजचं तू एक कंपनी बनव. का तर बऱ्याच काही क्लॉज असतात, त्या तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. म्हणून मी ती एक कंपनी एस्टॅब्लिश केली. ती कंपनी एस्टॅब्लिश केल्यानंतर मी त्याचं कॉपीराईट घेतलं, फॅशन शोचं कॉपीराईट घेतलं आणि मग तेव्हा मला कळलं की अच्छा, आय एम द फाउंडर ऑफ बेबी बंप फॅशन शो. की जिकडे करीनानी फक्त एक वॉक केला होता लॅक्मेमध्ये, पण त्या वॉकला फॅशन शो म्हणून कन्सिडर कुणी नव्हतं केलं, तर आय वॉज द वन अँड ओनली जिनी फॅशन शो म्हणून सुरुवात केली. आणि मग बेबी बंप फॅशन शो बाय बंपरूज असं मी त्याला नाव दिलेलं आहे. मग जशी जशी ती कम्युनिटी बनत गेली तसं तसं मला कळत गेलं की एक विमेन म्हणून, एक महिला म्हणून तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जर्नीमध्ये खूप काही अडचणी येतात. म्हणजे प्री मॅरेज जर बघायला गेलं तर आई वडिलांचं काही प्रेशर असतं, करिअर वाईज असेल, लग्नावाईज असेल किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये एक प्रेशर असतं आपल्या पेरेंट्सचं. तर पोस्ट मॅरेज बघायला गेलं तर मग मॅरेज हे इथंच संपत नाही, पण मग मॅरेज झाल्यानंतर जॉब करायचा का नाही, मग घरी राहायचं का नाही, मग घरातली कामं तिला आवडत नसतील तर मग तिने करायची का, किंवा सासू सासऱ्यांचं हे सतत ती एका प्रेशरमधनं जात असते. आणि म्हणूनच मी असं ठरवलं की बंपरूज मध्ये मी मेंटली, फिजिकली, इमोशनली, स्पिरिच्युअली आणि एंटरटेनमेंट वाईज एका महिलेला कसं अपब्रिंग करता येईल, कसं गाईड करता येईल, हे मी बंपरूज मध्ये फाइंड आउट करते. सो जिकडे मी मेंटली साठी खूप काही वर्कशॉप्स घेते, स्पिरिच्युअल ऑरा वर्कशॉप घेते, हिलिंग वर्कशॉप्स घेते, जेणेकरून त्या व्यक्तीला वाटू नये की आपण एकटे आहोत. फिजिकली म्हणाल तर मी जसं तुम्हाला म्हटलं की ऍज अ न्यूट्रिशनिस्ट म्हणून मी काम करते, तर फिजिकली जे काही अडचणी असतील, काही कधी कधी एखादी विमेन कन्सीव्ह होत नाही, त्याला मेन रिझन असतं हे तुमचं न्यूट्रिशन. किंवा एखादी विमेन कन्सीव्ह होऊन तिची ती जर्नी जी आहे ती खूप अवघड जाते, किंवा आपण जसं बोललो की पीसीओडी, पीसीओएस असे काही आजार आहेत की त्या थ्रू जावं लागतं. पण हे सगळं मेंटल आणि हार्मोनचा खेळ असतो आणि त्या गोष्टींना फक्त आणि फक्त एक मेंटल हिलिंग आणि हार्मोनचं बोलाल तर एक न्यूट्रिशनिस्टच्या लेवलनी तिथं मी गाईड करते. इमोशनली म्हणाल तर प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये खूप काही इमोशन्स अपडाऊन होतात. एक आई जेव्हा बाळ कॅरी करते, एक महिला जेव्हा बाळ कॅरी करते, तेव्हा ती जस्ट कॅरी करत नाही, तर ते बाळ जे आतमध्ये आहे त्याला काय जाईल, काय ऐकू जाईल, काय विचार ते घेते, ह्या सगळ्याचा विचार ती करत असते. आणि ते इमोशनल प्रेशर तिच्यावर असतं की मी काय करते, ह्याच्या बाळावर खूप जास्त इफेक्ट होतो. म्हणून यासाठीच मग गर्भसंस्कार असतील, बाकीच्या गोष्टी असतील, हे आता झाल्याच. पण आजच्या जगाला आपण फक्त गर्भसंस्कार म्हणलं तर लोक असे लाईटली घेतात, त्याला डीप नॉलेज त्यांना लक्षात येत नाही. त्यासाठीच मी एक वेगळ्या अँगलनी ते गर्भसंस्कार कसे करता येईल, एक चांगले संस्कार कसे देता येईल. इट्स नॉट जस्ट अबाउट गर्भसंस्कार, पण तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ जर्नी तुम्ही प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये काय करताय हे पण खूप मॅटर करतं. सो म्हणूनच मला त्या हेतूने मी फॅशन वॉक इंट्रोड्यूस केला की जिकडे यंग वुमेन ज्या कन्सीव्ह होतात त्यांना गर्भसंस्कारला जायला जरासं असं हे वाटतं की काय, म्हणजे नाही मला असं ऑकवर्ड किंवा खूप ओल्ड पॅटर्न आहेत गर्भसंस्कार वगैरे. पण इकडे फॅशन शो म्हटलं की ग्लॅमरस दुनिया दिसते आणि मग फॅशन वॉकला त्या येतात. पण त्याचबरोबर मी हे मेक शुअर करते की ते जेव्हा वॉक करतात तेव्हा एक चांगला विचार, चांगला सुविचार, चांगले थॉट्स त्यांच्या मनामध्ये जातात आणि त्या बाळामध्ये रुजतात. की मी हेच सांगते लोकांना की जेव्हा फॅशन शो आपण करतो त्या बाळामध्ये ते स्टेज डेअरिंग असेल किंवा मीडियाला फेस करण्याचं एक बेसिकचं टॅलेंट असेल ते त्या बाळामध्ये बाय डिफॉल्ट येतं. आणि हा गर्भसंस्कार थ्रू आउट द बंपरूज, थ्रू आउट द बेबी बंप फॅशन शो होतो त्यांच्यावर. हा माझा एक त्यातून हेतू आहे. सो हे करता करता मला अनेक काही गोष्टी लक्षात आल्या की एक वुमेन म्हणून जसं मी म्हटले की खूप काही प्रेशर त्यांच्यावर असतं, तसं म्हणजे आत्ताच्या वुमेन जसं बघायला गेलं तर हे प्रॉब्लेम्स काय येतात, तर लेट प्रेग्नन्सी असेल, लेट मॅरेजेस असतील किंवा जे हजबंड वाईफचं रिलेशनशिप असेल ते स्ट्रॉंग नसतं, किंवा त्यात काही अंडरस्टँडिंग खूप रॉंग असतात, किंवा फॅमिलीमधले अंडरस्टँडिंग रॉंग असतात. म्हणजे एखादी विमेन लग्न झाल्यानंतर तिला वेगळ्याच प्रकारे कन्सिडर केलं जातं. या सगळ्या गोष्टी असतात. पण माझं त्याबद्दलचं पर्स्पेक्टिव्ह असं आहे की तुम्ही जसं वागता किंवा तुम्ही जसं बोलता, तुम्ही जसं राहता, तसं तुम्हाला समोरचा माणूस घेतो. सो तुम्ही जर चांगलं वागलात किंवा तुम्ही जर चांगले विचार ठेवलात तर अर्थातच तुमच्या सासरकडचे असतील किंवा माहेरकडचे असतील, दे विल टेक यू लाईक दॅट. ऍट टाइम्स या लोकांना आपण चेंज करू शकत नाही. लोक तशी असतात, लोकांचा स्वभाव तसा असतो आणि एका एज नंतर आपण स्वभाव बदलू पण शकत नाही. मग तिथे आपण काय करायचं, तर तिथे आपण लेट गो करायचं गोष्टींना. आणि हे मी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम शिकलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की
हा जो विचार आहे की यंग लोकांसाठी मला एकच सांगणं आहे की आपण जे म्हणतो की मला बॉयफ्रेंड आहे किंवा मला बॉयफ्रेंड रिलेशनशिपमध्ये राहायला खूप आवडतं किंवा मी रिलेशनशिपमध्ये आहे, हे करण्यापेक्षा आपल्या जे एजेड लोक आहेत त्यांना ही गोष्ट पटत नाही की नाही हे रिलेशनशिप काय प्रकार किंवा लिव्ह इन रिलेशनशिप काय प्रकार आहे. तर माझं म्हणाल तर मी 18 वर्षी लग्न केलं. हा भाग नव्हता की खूप लवकर लग्न करते, पण आमच्या दोघांचं, मी आणि माझ्या हस्बंडचं एकच टॉक झालं की लोक बॉयफ्रेंड म्हणून राहतात, लोक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, मग आपण लिगली का राहू नये. आणि आम्ही अजूनही तसेच राहतो. आम्ही नवरा बायको आहोत, आम्ही पेरेंट्सही आहोत, आम्ही 2 मुलाचे आईबाप आहोत, आमच्यावर जबाबदारीही अनेक आहेत, पण वी मेक शुअर की आम्ही एक नवरा बायकोंपेक्षा एक बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा एक फ्रेंड्स म्हणून जास्त आहोत. आणि ते रिलेशनशिपमध्ये खूप महत्वाचं आहे. सो मला असं वाटतं की ज्या आजकालच्या गर्ल्स आहेत किंवा इव्हन बॉईज आहेत, यंगस्टर्स आहेत बेसिकली, त्यांना असं वाटतं की नाही रिलेशनशिपमध्ये आपण ट्राय करून बघूया काय वाटतं, 1 वर्ष त्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहूया आणि नंतर विल थिंक ऑफ मॅरेज वगैरे. बट माझं पर्स्पेक्टिव्ह असं की असं काही नसतं. तुम्ही त्या माणसासोबत एक प्रकारे डेव्हलप होत जातात, तुम्ही तुमचे विचार शेअर होतात, इमोशनली एक डेव्हलप होत जातात आणि मग तेव्हा कळून येतं की नाही अरे दिस इज द करेक्ट पर्सन. पण ते फक्त 1 वर्ष राहून बघण्यामध्ये जर तुमचं भांडण झालं आणि तुम्ही जर ब्रेकअप केलं तर ते कळून नाही येत. तेच लग्नामध्ये तुमचं भांडण होतं, नाही असं नाही, पण तुम्हाला तेवढी कमिटमेंट असते, तुम्हाला तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्यामुळे तुम्ही त्यातून ब्रेक अपार्ट नाही होऊ शकत. मग मला कधी कधी असा एक प्रश्न पडतो की हे जे यंगस्टर्स आहेत, असे किती रिलेशनशिप तुम्ही तोडणार, किती रिलेशनशिप तुम्ही नवीन ट्राय करणार. एक तिकडे पॅच येतो किंवा एक लिमिट येते की त्याच्या पुढे तुम्ही नाही जाऊ शकत. मग तेव्हा तुम्ही म्हणता नाही आय एम ट्राईड डुईंग एव्हरीथिंग आणि तुम्ही 30ला 35ला पोहोचलेला असता आणि त्याने लाईक हा ठीक आहे आता आईबाप म्हणताय म्हणून मी लग्न करते. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तेव्हा तुमचे जे नव्या ज्या गोष्टी असतील किंवा जसं आपण म्हणलो की कन्सिव्ह होण्याचा जो पार्ट असेल 35शी नंतर जे प्रॉब्लेम्स येतात त्याचं मूळ कारण हे. तर माझं पर्स्पेक्टिव्ह एवढ्या लवकर लग्न करायचं हेच होतं की सगळे इलिगली करतात तर मी लिगली का करू नये. आणि म्हणून मी लिगली लग्न केलं आणि ऍज अ बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड का असे ना एक असं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यासारखं आमच्या दोघांसाठी तर ते खूप युनिक होतं. अजूनही माझं सोशल मीडियाचं स्टेटस सिंगल आहे. दॅट्स बिकॉज कारण आमच्यामध्ये ती क्लॅरिटी आहे, आमच्यामध्ये तेवढा ओपननेस आहे, आमच्या रिलेशनशिप तेवढं स्ट्रॉंग आहे. आणि त्याचबरोबर पॅरेंट्सचं म्हणाल तर माझ्या पॅरेंट्सना पण असं खूपदा विचारलं जातं की एवढ्या लहान वयात लग्न केलं का, केलं कशाला केलं, मग लव्ह मॅरेजच होतं का, असंच होतं का. नाही, टोटली अरेंज मॅरेज होतं. फर्स्ट स्थळ आलं, पहिलं स्थळ आलं आणि लग्न झालं. पण त्यातून एक चांगली गोष्ट खूप घेण्यासारखी आहे की जेवढ्या लवकर तुमचं लग्न होईल तेवढ्या लवकर तुम्ही त्या गोष्टीतून, त्या जबाबदारीतून तेवढ्या लवकर रिकाम्या होता. म्हणजे आय गॉट मॅरिड ऍट द एज ऑफ 18, आय हॅड फर्स्ट किड ऍट द एज ऑफ 19 आणि सेकंड किड ऍट द एज ऑफ 21 अँड नाव आय एम 26 डुईंग एव्हरीथिंग, बिंग एन आरजे, न्यूट्रिशनिस्ट, फॅशन ब्लॉगर, फूड ब्लॉगर, युट्यूब चॅनल होल्डर आणि कंपनी होल्डर, सगळ्याच गोष्टी. तर हे का मॅनेज करू शकले, कारण लोक असा विचार करतात की नाही आधी माझं करिअर, आधी माझा जॉब, आधी मी सेटलमेंट, आधी माझं घर, आधी माझी गाडी, व्हॉट्सो एव्हर, पण आणि नंतर मग लग्न आणि नंतर मग मी सेटल होईल वगैरे. तर असं काही नसतं. लाईफ तुम्हाला घडून जाते, लाईफ तुम्हाला त्यात पॅसेज करून येते. लेट लग्न करणं वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण तुम्ही जर विचार केला तर तुमची लाईफच अशी की तुमची खूप काही शिकून जाते. त्यासाठी तुम्ही असा विचार करत बसला की नाही ह्याच्यानंतर मी ते करते, त्याच्यानंतर मी ते करते, तर त्या गोष्टी होत नाही. त्याला आपण म्हणतो की सायमल्टेनियसली थिंकिंग. तुम्ही जर सायमल्टेनियसली गोष्टींना घेतलं तर तुम्ही इझिली कॅरी करू शकता. आज मी माझ्या आई वडिलांना पण तेवढंच हॅपीनेस देते किंवा तेवढंच एक प्रकारचं प्रेम त्यांच्याबरोबर शेअर करते आणि तेवढंच सासू सासऱ्यांनाही करते आणि तेवढंच नवरा आणि माझ्या मुलांनाही करते. तर ते होऊन जातं. दॅट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. आणि त्याचबरोबर एक कॉर्पोरेट लाईफ किंवा एक प्रोफेशनल लाईफ पण कशी हँडल करता येते हे मी मेक शुअर करते. तर मला हेतून एवढंच सांगायचं की आपण जसा विचार करतो तसं आपल्याबरोबर घडत जातं. त्यामुळे आपण चांगला विचार केला तर आपल्याबरोबर कायमच चांगलं घडत जाईल. तेव्हा मला खूप हे करता आलं असतं, असं वाईट वाटून घेता आलं असतं की 18 वर्षी लग्न झालं, दुसरी सगळी लोक फिरतायत, ऐश करतायत, मजा करतात. पण त्यालाच मी एक पॉझिटिव्हली वे घेतलं आणि मी म्हटलं की नाही, 18 वर्षात जरी लग्न झालं तर मीही फिरू शकते, मीही मजा करू शकते, फक्त माझ्या नवऱ्यासोबत, एवढंच आहे ना. मग बॉयफ्रेंड असता मग त्यासोबत केला असतं, मग नवऱ्यासोबत का नाही. एवढा क्लिअर कट विचार मी ठेवते. आता एज्युकेशनचं बोला तर एज्युकेशन ही मी केलंच. मी MBA झाले, म्हणजे मी आधी BSc ला ऍडमिशन घेतलं होतं, 1 वर्ष BSc केलं आणि नंतर मग असं झालं की BSc करून मला परत त्या जॉबच्या लाईनमध्ये अडकायचं नाहीये, तर बिझनेस करायचं, तर मग बिझनेससाठी MBA किंवा BBA करायचंय आणि मग BBA करून मी MBA केलं. आता BBA करता
करताना पण मला खूप काही कॉम्प्लिकेशन झाले, माझी प्रेग्नन्सी होती, पण त्यालाही मी एक पॉझिटिव्ह वेनी घेतलं. एखादं वर्ष गेलं पण नॉट बॅड. आज मला कोणी असं विचारत नाही की एखादं वर्ष तू कुठे घालवलं, तू काय करत होती. आज तुमच्याकडे डिग्री आल्यानंतर तो एक थ्रेशोल्ड येतो तुमच्यामध्ये की नाही, यू हॅव डन एव्हरीथिंग. सो मला बऱ्याचदा असं होतं की माझे फ्रेंड सर्कल पण बोलतात, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असे खूप लोक आहेत किंवा खूप मैत्रिणी आहेत की ज्यांचं लग्नही झालं नाही, बट दे आस्क मी की नाही यार, म्हणजे तू करेक्ट होती. म्हणजे तेव्हा मला त्यांनी माझ्या लग्नाला आले वगैरे आणि ते बोलले की काय 18 वर्षी लग्न करते, तूने लाईफ एन्जॉय नहीं की अब तक, लेकिन लाईफ एन्जॉय उसके बाद भी हो सकती है. हे जर एक्झाम्पल मी स्वतः आहे. आणि अगेन द सेम पॉइंट, मी म्हणत नाही की लेट लग्न करणं वाईट आहे, पर पर्सन टू पर्सन पर्स्पेक्टिव्ह. पण माझं एवढंच सांगणं आहे की मी इंटू मीडिया क्षेत्रामध्ये असून पण या सगळ्या गोष्टी खूप हॅपीली कॅरी करते आणि करता येऊ शकतात. सो सगळ्या यंग जनरेशनला माझं हेच सांगणं आहे की एखादी मोठी व्यक्ती जरी आपल्याला काही सांगत असेल तर ती चुकीचं सांगत नसते, पण त्याचा घेण्याचा पर्स्पेक्टिव्ह जो आपला आहे तो आपला पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपण जर निगेटिव्हच विचार करत बसलो तर आपण त्याच दृष्टिकोनातून बघतो की हा नाही, मला ही अशीच म्हणते तशीच म्हणते. किंवा एक सिंपलचं उदाहरण आहे, माझे पप्पा मला कायम म्हणजे पिक अँड ड्रॉप करायचे. म्हणजे लिटरली मी जशी एज व्हायला लागले, मला क्लासला असेल, कॉलेजला असेल, स्कूलमध्ये असेल, सगळीकडे पिक अँड ड्रॉप पप्पांचा असायचा. असं नव्हतं की त्यांचं नाही का माझ्यावर लक्ष म्हणजे विश्वास नव्हता का काही नव्हतं, पण त्यांचं एक प्रेम होतं. ते आज मला जाणवतं की आज ते नसताना पिक अँड ड्रॉप हा मोठा विषय. पिक अँड ड्रॉप हे त्यांचं प्रेम होतं. किंवा सकाळी सकाळी मला ते लहानपणी बोनविटा बनवून द्यायचे, नंतर कॉफी बनवून द्यायचे, पण तेच बनवून द्यायचे. लग्नानंतर आता नवरा बनवून देतो, पण जे पप्पा कॉफी बनवायचे मॉर्निंगला आणि नाईटला, तेव्हाला फिलिंगच नाहीये. सो तेव्हा आपल्याला कळून येत नाही, ते केअर असतं, पॅम्परिंग असतं, ते प्रेम असतं. पण आपल्याला असं वाटतं की नाही आपले पेरेंट्स खूप जास्त ऑब्झर्वंट आहेत, खूप जास्त आपल्यावर हे टाकतात. पण तसं नसतं. आपण त्याला पॉझिटिव्हली घेतलं तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपल्याला कळतं की नाही, ते त्यांचं खरं प्रेम असतं. त्यामुळे प्रत्येकाची लव्ह लँग्वेज ही खूप वेगळी असते. मग ती पॅरेंट्सची असो, आपल्या पार्टनर्सची असो, किंवा आपल्या फ्रेंड सर्कलची असो. ती लव्ह लँग्वेज जर आपल्याला कळून घेता आली, इव्हन त्या बाबतीत इव्हन सासू सासऱ्यांची असो, प्रत्येकाची लव्ह लँग्वेज वेगळी असते. पण आपल्याला काय वाटतं, नाही हा आपल्या बाबतीत असाच विचार करतोय, किंवा ही व्यक्ती आपल्याला असंच गृहीत धरते किंवा व्हॉट्सो एव्हर करते. आपण जर त्याच्यातली पॉझिटिव्ह साईड घेतली तर खूप काही वेगळ्या गोष्टी आपल्याला शिकता येऊ शकतात. आणि ऍट द एंड मी हेच म्हणेल की प्रत्येक व्यक्तीकडून खूप काही शिकण्यासारखं असतं, प्रचंड शिकण्यासारखं असतं. म्हणजे एखादी व्यक्ती जरी वाईट असली तरी तिच्यात एखादा तरी चांगला गुण असतो, आणि त्या चांगल्या गुणाकडे जर आपण बघितलं तर ते वाईट गुण सगळे क्षुल्लक होऊन जातात. आणि त्यामुळे आपल्या लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह खूप बदलला जातो आणि खूप पॉझिटिव्ह होतो. तर माझं एकच म्हणणं आहे की लाईफकडे पॉझिटिव्ह बघितलं तर आपण सगळ्याच गोष्टी खूप पॉझिटिव्हली घेऊ शकतो. आणि अजून एक गोष्ट आहे की आपल्या हॅबिट्स, म्हणजे आपण आपल्यावर जेव्हा फोकस करतो, आपलं खाणं पिणं, आपलं जे डाएट असेल, बेसिकचा डाएट असेल, तो टाइमली जेवणं किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी आपण जर आपल्याकडे फोकस केलं तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आपोआप बाय डिफॉल्ट आपले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपले जे अडचणी आहेत त्या आपोआप दूर होतात. आपण हॅपी राहणं, लाईफकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघणं आणि एक चांगला पर्स्पेक्टिव्ह ठेवणं हाच एक मेन मोटो आहे. सो थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, आणि हेच माझं सांगणं सगळ्यांना आहे. थँक्यू.